व्हायला लागतात, डेट डिक्लेअर होते. ज्या पद्धतीनं धुलीवंदनाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी या मैदानावरती आयोजित केली जाते. एक सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं एक प्लेन आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर कॉन्क्रीट पिकेट आपल्याला पाहायला मिळते. सर्व काही व्यवस्थित या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. कालच्या दिवसामध्ये देखील स्टारकास्ट उपस्थित झाली होती. नागपूर 11 टीमला बाजी मारताना आपण पाहिलं. आयकॉनच्या भूमिकेमध्ये अक्षय गरत आणि प्रज्वल अंबिरेल आपण पाहिलं. आणि रनरअप टीम दंडाखडी 11 त्यामध्ये रितेश गिरी आणि त्याचबरोबर किरण गुरुद्वार आपण पाहिलं आयकॉनच्या भूमिकेमध्ये. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनल क्रमांक 1चा सामना आपण पाहतोय. पहिले षटक हाताळणी केली राहुल माली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. यस तारीखेने दर्शवत आहेत. इट्स प्ले. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाज राहुल. स्ट्रायकिंगवरती अभिषेक आणि नॉन स्ट्रायकिंगवरती अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती अभिषेक ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता आणि एक मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला होता. दुसऱ्या बाजूला राहुल माली यांना आपण पाहतोय. पहिला पहिलाच बॉल बॅटचा टॉपेज त्या ठिकाणी लागला होता फर्स्ट स्लिपमध्ये. शतशक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करता येतात. पूर्वी एकच धाव या बॉलवरती घेतली गेल्या. 3 षटकांचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे इथे सिंगल डबलला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला इथे मोठे फटके जास्तीत जास्त ऑफर करावे लागणार आहेत. कारण आता संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. कदाचित आता वारा थांबल्यानंतर काही क्षणांसाठी आपण पाहतोय जर येणाऱ्या 3 षटकांचा आढावा आपण घेतला तर रन्स चेस देखील होऊ शकतात. कारण शांत वातावरण, हवेचा झोत पूर्णपणे आता थांबलाय. इथे फुलटॉस बॉल स्ट्रॉक ओव्हरला फील्डर तरीके पोहोचता येतात. पूर्वी एकच धाव या बॉलवरती घेतली गेले. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिल्या 2 चेंडूंमध्ये कुठल्या प्रकारचा तो क्रॅकिंग अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला नाही. अटॅकिंग अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिल्या 2 बॉल देखील हलक्या शतकाने खेळलं होतं. कव्हरला शतक उपस्थित आहेत. या देखील बॉलवरती सिंगल मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या 3 चेंडूंचा इतिहास जर आपण पाहिला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला जमेची माप म्हणजे विकेट देखील आलेली नाही आहे. 14 बॉल इथे लेग स्टंपला मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. व्हाईट बॉलने धावसंख्या देखील वाढवली. धावसंख्या फलकावरती 4 रन्स स्कोर काढून लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी पहिले षटक मार्गावरती आपण पाहतो. 3 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि सेमीफायनल क्रमांक 1चा सामना आपण पाहतो. 2 संघांमध्ये एका बाजूला पाटील बॅटर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना तोंडात खेळत असताना जय महाराष्ट्र या 2 टीममध्ये सामना आपण पाहतोय. जय महाराष्ट्र या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कारण या टीममध्ये पाटील अतिशय मजबूत त्याची त्या टीममध्ये काही बॅटर्स देखील सकाळच्या सत्रापासून प्रभावित करत आल्या. या बॉलवरती लॉन्ग करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. शतशः त्या ठिकाणी येत आहेत. कॅचिंगचा बॉलपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे ते जीवनदान मिळते. 2 धावा देखील मिळून जातील. या बॉलवरती तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि लेडीचे एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. या 3 धावेसहित संघ जाऊन पोहोचते फलकावरती. 7 या आकड्यावरती 7 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. वरून ट्रॅकवरती राहुल मागच्या बॉलवरती चान्स बनला होता. इथे संधी होती. बॉल करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्लाइस केल्या. क्षेत्ररक्षक आहेत चांगल्या उमेदीर देखील त्या ठिकाणी केली गेली. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 या आकड्यावरती 1 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. मागील 5 बॉलमध्ये इतकी मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही आहे. फक्त सध्या तरी डगआउटमध्ये स्वतः होत असताना हे प्रश्न मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल शॉर्ट बॉलचा ऑफर आणि त्यावरती चांगल्या पद्धतीनं फुल शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा.
थँक्यू डीजे. 14 धावा फलकावरती शेवटच्या बॉलवरती शॉर्ट बॉलचा ऑफर झाला. अगोदरच पोस्टमध्ये सफर झाल्या होत्या आणि बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला होता. त्या मैदानाच्या बाहेर पाठवले धावसंख्या फलकावरती 14 पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये जिग्नेश गोहिरला पण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी आता जिग्नेशवरती असणार. दुसऱ्या बाजूला षटकार आपण पाहिल्या. अक्षयच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक होता अक्षयच्या बॅटमधून. ज्या पद्धतीनं शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर मिडल ऑफ द बॅटमॅनच्या टू कनेक्ट झाला होता. चांगल्या पद्धतीनं स्ट्रेट केल्या गेल्या. अक्षयला स्ट्राईकवरती आणलं जाते कारण येणाऱ्या 12 बॉलमध्ये अक्षय जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. कारण अतिशय महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून आणि या स्पर्धेमध्ये जी मेहनत या ठिकाणी घेतली मेहनतीवरती पाणी फिरवून द्यायचं नाही आहे. त्यामुळे बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष दिलं जाते. पहिल्या 5 बॉलचा जर आपण विचार केला तर तिथे सिंगल डबलवरती लक्ष वेधित केलं आणि शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तिथून एक चांगला रिदम अक्षय आणि बॅटिंग टीमला या ठिकाणी मिळाला आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला म्हणजे 15 पहिल्या चेंडूचा खेळ ठिकाणी झाला आहे. फिल्डिंगमध्ये ही बदलाव त्या ठिकाणी केले जात आहेत. अक्षय स्ट्रायकिंगवरती आहे आणि अक्षयसाठी एक स्पेसिफिक फील्ड सेटअप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉलचा खेळ ठिकाणी झाला. या ओव्हरमधील दुसरा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती जिग्नेशला पण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटर त्या ठिकाणी जर रंगणार आहे मैदानामध्ये. म्हणजे विकेट नालाय बॅटची गडा आणि त्यानंतर मिडल स्टंप वरती बॅट्समॅन आपण फास्ट आहे. वॉर्मअप करत आपण मैदानामध्ये यायचं आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल असा आपण उल्लेख केला होता आणि ती बॅटल अतिशय इंटरेस्टिंग होती. विकेट घेतली अतिशय विस्फोटक फलंदाजी नवीन बॅटर मंगेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. दुसऱ्या षटक प्रगतीच्या मार्गावरती आपण पाहतोय. आतापर्यंत मागील 8 बॉलमध्ये 15 धावा येत असताना आपण पाहिल्यात. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. भरपूर वेळ अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कारण अजूनही स्ट्रॉंग ओव्हरचं येणं बाकी आहे. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये फक्त वेळ व्यतीत करावा लागणार आहे. चला वेळ जास्त होते प्लीज नाही करा. 2 बॉल्स खेळ आतापर्यंत झाले. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज जिग्नेश गोलंदाजी मार्क होती. या ओव्हरमधील तिसरा बॉल नवीन फलंदाज फ्रेश बॅटर स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. वाईट बॉलचा इशारा माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. सध्या तरी दुसऱ्या षटक प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेशने विकेट मिळवून दिल्या. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला होता आणि तिथे चांगल्या रन्स देखील आल्या होत्या. तब्बल 14 धावा त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या. परंतु सेकंड ओव्हरमध्ये चित्र दिसलेलं नाही आहे. आता इथे देखील विकेट मिळू शकतो. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप एक सोपा साधा झेल त्या ठिकाणी सोडला. जिग्नेश नाराज फिल्डरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे संधी प्राप्त करून दिली होती. तो चान्स आपला होता. तो चान्स ग्रॅप करता आलेला नाही आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. दुसरी षटक प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टिंगमध्ये मंगेश पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता जीवनदार केल्यानंतर त्या जीवनदाराचा फायदा ते उचलावा लागणार आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि यस विकेट दिल्या. बॅटची कडा घेतली होती आणि विकेट किपर काही क्षणांसाठी जगलर बनले होते. विकेट आणखीन एक या ठिकाणी गेल्या. दुसरा धक्का या ठिकाणी लागला. या ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 रन्स स्कोर कार्ड लागले गेले. 4 बॉल्स आतापर्यंत झाला. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नेट नंबर
बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो मिस्टर जिग्नेश. इथे देखील बॅटची गडा घेतला आणि आणखीन एक विकेट. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 मैदानामध्ये दिले. या संघाचा एक लिडिंग बॉलर आपल्याला पाहायला मिळते प्रमुख गोलंदाज, आणि प्रमुख गोलंदाजच्या माध्यमातून चांगली कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या ओव्हरमध्ये 3 विकेट या ठिकाणी गमावले गेले. बॉल या ओव्हरमध्ये मैदानामध्ये दाखल झाला आणि आता 5 वर चांगलं क्षेत्ररक्षण चांगला स्ट्रॉक तरीके दिला गेला. एकदम मिलेला या बॉलवरती 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या बाकी येणाऱ्या 6 बॉल अशा पद्धतीने टार्गेट करावं गोलंदाजाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. एका बाजूला गौरीमाता वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला सानवी इलेव्हन. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. तिसरे षटक हाताळणी केली तर निशा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. निशाचा देखील दर्जा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. त्याचा स्टँडर्ड त्याने दाखवला. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो आणि सामनावीर सध्या प्रतीक अर्थातच त्याच्या शरीरावरती असलेली ती जर्सी पहिलाच बॉल त्या ठिकाणी हॅमर केला. टीममध्ये बॉल निघून जातोय. एकदा पूर्ण केला आणि एकेवरतीच कदाचित संपुष्ट व्हावं लागणार आहे. त्या शेवटचे 5 बॉल बाकी राहिल्यात. अभिषेक अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. परंतु मागील काही चेंडूंमध्ये मोठा फटका खेळू शकलेला नाही आहे. रिदम त्याला मिळालेला नाही आहे. आता 5 बॉल हातामध्ये. आता 5 बॉलमध्ये इथे 2 तरी मोठे फटके येणाऱ्या 5 बॉलमध्ये टार्गेट करावे लागणार आहे. दुसरा बॉल या ओव्हरमध्ये इथे रन्स मिळू शकतात. कारण बरोबर बॅटच्या रडारमध्ये दिलाय. जवळपास अर्ध्या विकेटवरती टाकला होता. 6 धावा षटकार. बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होतो. गोलंदाज निशा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. या बॉलवरती देखील चांगल्या पद्धतीनं फिक शॉट टिप्स करू लागला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा चौकार. धावसंख्या फलकावरती 30 आतापर्यंत मैदानामध्ये 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. चौथा बॉल ओव्हर दी विकेट. चौथा बॉल देखील या ठिकाणी गॅप मध्ये जाताना दिसतोय. फाईन लेगला मोस्टली जे रन्स आतापर्यंत आल्यात मागच्या 3 बॉल मध्ये डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला आणखीन एक चौकार. थँक यू डीजे. धावसंख्या फलकावरती 34. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्या पद्धतीनं चौकार षटकांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय
देखील बॉलवरती फाईन लेगला खेळायचं आहे. शतषक होते, त्यांना बीट केले बॉल. दुसऱ्या शतषकाला देखील बीट केल्या गेल्या. 2 शतषक होते आणि त्यांना बीट करून बॉल सर निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार, 4 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक फक्त 5 धावांचं राहिलं होतं. 2 ओव्हरमध्ये 19 झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या आतापर्यंत 19 धावा मागील 5 बॉलमध्ये येत असताना पाहायला मिळाला. अजूनही या ओव्हरमधील एक बॉल संख्या बाकी आहे. अजूनही पहिलं सत्र संपलेलं नाहीये. आणखीन एक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता या शेवटच्या बॉलवरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल. चांगली बॅटिंग मैदानामध्ये अभिषेक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळले गेले आणि गोलंदाजाच्या मनाविरुद्ध एडकी खेळत असताना चला वेळ जास्त जातोय. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या सत्रामध्ये. इथे देखील हुक शॉट फील्डवरून या बॉलला पाठवण्याचा प्रयत्न शतषक आले होते आणि मागच्या बॉलवरती जे घडलं होतं ना त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 43 धावांचं एक मोठं लक्ष समोर ठेवलं गेलं. 43चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. सत्राचा जर विचार केला तर अभिषेक चांगला बरसताना पाहायला मिळाला. मागील 5 बॉलमध्ये पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा फायदा या ठिकाणी मिळाला आणि त्यानंतर 5 बॉलमध्ये धावांचा पाऊस पडला. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया गौरी माता वॉरियर्स आणि जिथे कमी तिथे क्षमासावी गौरी माता वॉरियर्स आणि सानवी 11 सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सेकंड सेमीफायनल 2 टीम मध्ये. एका बाजूला गौरी माता वॉरियर्स आणि सानवी 11. दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत. टॉस रिया आणि दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील मंथनचे गरज ऑडिओ. चला गौरी माता वॉरियर्स आणि सानवी 11 दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या टॉस साठी. चला या लवकर दोन्ही संघाचे कर्णधार. हॅलो चेक चला लवकर टॉस करण्याकरता यायचे दोन्ही संघाचे कर्णधार. सानवी 11 लवकर या. जर तुम्ही उशीर आलात तर 2 ओव्हरची मॅच होईल. ऑलमोस्ट 6 वाजत आले. उशीर आलात तर 2 ओव्हरची मॅच होईल. चला सलामीची जोडी लवकर या. वॉर्मअप करत यायचं आहे. वेळ नाही आपल्याकडे. आता फायनल देखील संपन्न करायचे आणि एक सेमीफायनल अजून बाकी आहे.
प्लीज थँक्यू. इथे आपण पाहिलं तर 18 बॉल आणि जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी राहुल आणि निशाल आपल्याला पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक पहिला अक्षय मात्रे घेऊन सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र इथून पाहण्यासारखं महत्वाचं असणार आहे कुठला संघ फायनलचं तिकीट प्राप्त करेल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. अक्षय पहिल्याच बॉल वरती अगदी कडक शॉट, लास्ट फटका, षटकार. थँक्यू. अगदी राहुलने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती एक खणखणीत फटका षटकाराच्या स्वरूपात अक्षयच्या विरोधामध्ये ठोकलाय. या षटकारानं अगदी आक्रमक सुरुवात राहुलने केली आहे. ते मात्र बॅकफुटला गेले. कटचा फटका पाहायला मिळतोय. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. अगदी तितक्या तत्परतेने आपण पाहिलं. सिंगल कंप्लीट केली गेली. सेकंड सेमीफायनलचा टॉस झाला तो म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर सान्वी 11 आणि गौरी माता वॉरियर्स या दोन संघांदरम्यान. आणि टॉस जिंकला सान्वी 11 या संघाने. तरी आपला निर्णय त्वरित आमच्यापर्यंत कळवायचा आहे. या सिंगलने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. मात्र मग बिग हिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कारण की फलंदाज याच मनस्थितीने खेळणार आहेत. कारण की त्यांना फायनलला पोहोचायचं आणि त्याच्याकरता ते प्रयत्न त्यांना करावे लागणार आहेत. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही आपण पाहतोय धाव फलकावरती 7 पाहायला मिळते. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र जबरदस्त फटका मिड विकेटला. फिल्डर तिथे आहे अभिषेक. कुठली चुकी त्यानं केली नाही. विकेट. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळाले. धाव संख्या आपण पाहिलं धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. पहिला धक्का इथे लागला गेलेला आहे. 4 चेंडू झालेत, 7 धावा फलकावरती लागल्यात. एक षटकार आणि एक एकेरी धाव ही आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अक्षय. चला अक्षय जास्त टाइम स्पेंड करू नका. षटकातील 5वा बॉल अक्षय ओव्हर द विकेटने घेऊन तयार जिंकण्यासाठी. ते मात्र अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस या वेळेला पाहायला मिळाले. बॅटची कडा लागली परंतु धाव कुठली मिळाली नाहीये. अगदी कमबॅक कसं करावं ते अक्षयने या षटकामध्ये दाखवले. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 1 रन, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका इंटरव्हल नंतर डॉट. आतापर्यंत अक्षयच्या या षटकामध्ये पाहायला मिळाले. षटकातील पुढील बॉल अक्षय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा सुपर बॉल. इथे मात्र आपण पाहताय तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती टीम जय महाराष्ट्राची 7. चला लगेच नवीन गोलंदाजाला आणा. गोलंदाजी मार्गवरती जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. 6 वाजत आले आहेत. यानंतर अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतर ग्रँड फिनालेचा तो सामना. चमचमीत ट्रॉफी इथे मात्र वेट करतायत. कुठल्या संघाचं या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. या होल स्पेशल SPL वरती 8व्या हंगामामध्ये चॅम्पियन कोण बनणार याची प्रतीक्षा आपल्याला अजून करावी लागणार आहे. तत्पूर्वी ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. कारण की पहिला फायनलिस्ट कोण असणार तेही आता पाहावं लागणार आहे.
check. चला लगेच सानवी 11 आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. सेकंड सेमीफायनल 6 वाजून